एक महत्त्वाचा भाग सांगतो. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला की मी लग्न केलं नाही, काही नाही, सगळं राजभोग त्यागून दिला, सगळं सोडलं, मी कशाची अपेक्षा केली नाही, आणि माझ्या वाटणीला हे असं मरण का आलं? मला सांगा, अंगभर बाण असताना त्याला वेदना होत नव्हत्या का? पण ते भीष्माचार्य होते म्हणूनच सहन करू शकत होते. पण त्यांनी प्रश्न विचारला देवाला की हे का? मी काही पाप केलेलं नाही. नाही म्हणले, तुम्ही पाप केलं नाही, पण पाप डोळ्यांनी बघितलं. ज्याच्या हातात काही नसतं त्यांनी पाप बघितलं तर काही हरकत नाही, त्याच्या हातातच काही नाही तो काय. पण ज्याच्या हातात सर्व होतं तो जो डोळे झाकून बसलाय, तर तुमच्या हातून तुमच्या सुनेचं एका अंगावर उघडी करताना तुम्ही स्वस्थ बसलात. तुम्ही दुर्योधना एक शब्द म्हटलं असतं ते तिथलं थांबलं असतं, पण तू बघितलं हे महापातक तुमच्या हातून घडलं, म्हणून हे 18 दिवस तुम्हाला ही दशा आहे. कळलं का? नीट लक्षात ठेवा. मग आता याच्यावर उपाय काय? काही नाही म्हणाले. उपाय काय नाही, तू मोठा आहेस, तुझं कर्तृत्व बघूनच तुला भेटायला आलोय. शेवटी माझं मुख बघून जर मरण आलं तर कुठे जाणार आहेस तू? हां, तुझ्यातून चूक घडली, तुम्हाला विचारलंच म्हणून सांगितलं, नाही तर मी सांगितलं नसतं. मी तुला भेटायला आलोय, आणि एकटा नाही, सगळ्या पांडवांना घेऊन आलोय. कसेही असले तरी भीष्मासारखा माणूस झाला नाही आणि पुढे होणार नाही. तुला भेटायला आलो मी. मग तू विचारलंस मला असं का झालं, म्हणून तुला सांगितलं की तू केलं नाहीस, पण बघत बसलास. तू जर असं नुसतं बोट केलं असतं तर हिंमत नव्हती. एका बाणामधून तुझे हजारो बाण निघत होते. ही तुझ्या बाणाची ताकद होती. नुसतं धनुष्य वाजलं असतं तर सगळे कौरव पळून गेले असते. बरोबर आहे ना? शेवटी तू काय उत्तर दिलंस? मी ज्यांच्याकडे खाल्लो बसलो, खाल्ल्या अन्नाला जागला. होय, नको त्या अन्नाला जागू नाही कधी, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्याच्या घरी जेवण बघताय आणि त्याने खून केला तर गप्प बसावं का? तुमच्या समोर केला तर गप्प बसावं का? नाही नाही, अवघड आहे. तसं नीट लक्षात ठेवा. वैकुंठ दुसरं नाही, भूवैकुंठ पंढरी आहे. पाप पाप म्हणजे म्हणून सांगितलं मी. पाप थोडं जरी कसं घडलं बघा, पण एवढं जरी घडलं तरी शेवटी भगवान आले दर्शनाला. काय? कारण चिंतन दुसरं काहीच चालू नव्हतं. कृष्ण 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 कृष्ण. भीष्मा, काळजी करू नकोस, तुझं पाप केव्हा धुवून गेलंय. कारण एक लक्षात ठेवा, भीष्माचार्यांनी शेवटी सांगितलं, मला युद्धातला आनंद काय माहिती आहे का? मी पांडवांच्या बाजूला नाही, याच्यातला आनंद आहे. ते म्हणले का? पांडवांच्या बाजूला असतात तर तू दिसला नसतास, समोर असल्या कारणाने माझ्या समोर सतत तू होतास. मला सतत तुझं दर्शन घडत होतं, दर्शन घडत होतं. पण हे म्हणलास ते बरोबर आहे की ही चूक घडली, म्हणून किती पाप असू दे, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, सकळी पापे गेली दिगंतरी, आणि वैकुंठ पंढरी देखलिया, सकळी संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. अरे एक विठ्ठलाला बघितलं कलियुगामध्ये म्हणजे सर्वाचं सार झालं, दुसरं काही बघायची गरज नाही. सार 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 विठोबा नाम तुझे सार. दुसरा अर्थ सांगू का? विठ्ठल भेटल्यानंतर बाकी सगळ्याला बाजूला सार, सार 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 विठोबा. आता सगळ्याला बाजूला सार. आणि एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले सगळं काम निवारला भव भ्रम. जेव्हा त्या गोपींना अभिमान झाला की नाही, तेव्हा हा लपला. थोडक्यात छोटी छोटी चुटके आहेत, लपला. आणि यांची परीक्षा पाहण्याकरता भगवंतांनी काय केलं, एका झाडीच्या आड असे चतुर्भुज होऊन आले, शंख चक्र कथा हातामध्ये घेऊन उभा राहा. गोपी काय गेल्या, त्याला वाटलं हे इथे थांबतील, आता दर्शन घेतले ना पुढे निघाले.
ते म्हणले मी ते उभा आहे. नाही म्हणले आम्हाला पाहिजे त्या रूपात नाही. आम्हाला तो बन्सी बाके बिहारी पाहिजे. आम्हाला ते तुझं चतुर्भुजन गदान बिदान ते चक्र यांच्याकडे आमचं लक्षच नाही. ते तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखव. काय बघितलं? एकनिष्ठ एकनिष्ठ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवोनिया. आणि शेवटी तुका म्हणे माझे हेच ध्यान बस. दुसरं कुठचंही ध्यान मनामध्ये नाही. कटावर कर ठेवलेला पांडुरंग. मग असं त्याचं चिंतन झाल्यानंतर महाराज म्हणतात दुसरं काही करायची गरज आहे? विठ्ठला 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 माय बाप्पा पांडुरंगा विठ्ठला माय बाप्पा पांडुरंगा विठ्ठला 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 विठ्ठला. अहो काय गोड. हे बघा, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सारण भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. काही करू नकोस. विठ्ठल म्हण, जय जय रामकृष्ण हरी म्हण, सगळं तुला सहज. म्हणून कलियुगामध्ये परमार्थ अत्यंत सोपा झाला आहे. पण तेही तुम्हाला करवेना. आता त्याला आम्ही काय करावं? काय करणार? काय सांगणार? काय सांगणार? हां, काही नाही, बसल्या बसल्या म्हणा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हां, आता मला 1-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही. वयोमानाप्रमाणे घडतं. आपलं हरिपाठ म्हणायचा, नाही तर जय जय रामकृष्ण हरी, नाही तर डोकं इकडे तिकडे गेलं ते इकडे तिकडे जातं. पण पुन्हा उडून आणायचं जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम. एवढं नीट लक्षात ठेवा. हे मन तुम्हाला कुठेही घेऊन जाईल. पण कुठेही गेलं तरी पुन्हा ताळ्यावर आणा म्हणजे झालं. माझं म्हणणं कळलं का? हां, कुठे आता डोकं निवांत असतं. मग विठ्ठल 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 म्हणता म्हणता हरिमुखे म्हणता म्हणता इकडे तिकडे कुठेतरी जातात. पुन्हा 1 मिनिटाने आठवतं. मग पुन्हा हरिमुखे म्हणा, नाही तर विठ्ठला 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 विठ्ठला. हरिपाठात तरी पाठ चुकतो, त्यापेक्षा विठ्ठला 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 पुन्हा जातं. पुन्हा विठ्ठला 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 विठ्ठल. एक लक्षात ठेवा, मधलं काय गाता हे गाणाऱ्याला बघत नाहीत. समेवर येणं महत्त्वाचं आहे. तसं आयुष्यात लक्षात ठेवा. हरिपाठ ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्याचे सम विठ्ठल आहे. एवढं जर कळलं, सुखामध्ये हाक कोणाला मारा? विठ्ठलाला. आई 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 मी 1 नंबरनी पास झालो. आई 2 विषयात गेलो. बाबांना सांगू नको. आई नापास झाला तरी आई आणि पास झाला तरी आई. तसं सुख आलं तरी विठ्ठल आणि दुःख आलं तरी. कारण का? विठ्ठल तुमची भावभक्ती बघतो, तुमची तपश्चर्या बघत नाही. काय नव्हे, कसा अभंग प्रश्नचिन्हापासून सुरू झाला. काय नव्हे केले, काय शिल्लक राहिलं? एक नाम घेतल्यानंतर, हरिमुखे म्हटल्यानंतर काय शिल्लक राहिलं? वाईट वाटून घ्यायचं नाही. लागण्याची शक्यता. म्हणजे आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये, म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये, आता काही हिंदुस्थानाच्या भागामध्ये नाही आहे, पण आपल्याकडे कुंकू हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? मग ते लावल्यानंतर आणि एक गळ्यामध्ये काळे 5 मणी असले की सौभाग्यवती आहे. तिला हळदी कुंकू लावतात. असं नाही की 100 तोळ्याची दागिने आहे ती सौभाग्यवती आहे. एक कुंकुण मंगळसूत्र आलं, काय नव्हे केले सौभाग्यवती होण्याकरता. काय नव्हे केले. एक कुंकू लावलं. आता काही बायका सध्या लावत नाहीत. नाही लावलं तरी आम्हाला माहिती आहे जिवंत आहे. काही सांगतो काय? अरे आहे ते सांगतो ना. तुला किती दाखवू? लागेल तेवढं दाखवेन. आलं का लक्षात? तुझी बायको कदाचित कर नसेल. लावते ना, मग चांगला नवरा आहेस. मग चांगला काय अवघड आहे. अहो हे बघा, नाही आता मला गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. उत्तर हिंदुस्थानमध्ये नाही लावतो. आता गुजराती लोकांच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं, फक्त सोन्याची चेन असते. हे त्यांचं मंगळसूत्र आहे.
आता प्रत्येक पद्धतीची, आता लंडन अमेरिकेमध्ये कुठे मंगळसूत्र आणि कुठे कुकू, कुकूही नाही ना मंगळसूत्रही नाही, फक्त डाव्या हातामध्ये रिंग फिंगरमध्ये अंगठी. मग या बोटामध्ये अंगठी असली की समजावं शी इज एंगेज ऑर शी इज मॅरिड. आणि ती सुद्धा ठराविक पद्धतीची गोल अंगठी, ती त्याला काही जास्ती बिस्ती सजवलेली नाही आहे. आणि मग वेडिंग रिंग असते ती मोठी, पण एंगेजमेंट रिंग नुसती अशी गोल केलेली आहे. मग ती बघितल्यावर कळतं शी इज एंगेज्ड. काय मग असं ती अंगठी बघून असं म्हणत नाहीत इज युअर हजबंड, इज युअर फियासे. फियासे म्हणजे वागदत्तवधू, म्हणजे हा ठरलेला नवरा. येस येस येस, कळलं का. प्रत्येक म्हणजे पद्धत आहे. ती जर सौभाग्यवती लंडनमधली बाई फिरू लागली युरोपियन, हे काय भानगड आहे म्हणेल, व्हॉट इज दिस नॉनसेन्स. नो, दिस इज द फॉर सौभाग्यवती. ती म्हणेल व्हॉट डू यू मीन बाय सौभाग्यवती. दॅट माय हजबंड इज अलाइव्ह. पण हा लाईव्ह करण्याकरता हे लाल लावायची काय गरज आहे. ते तिला सांगायला जाऊ नका, महाराष्ट्रात या. अहो त्यांच्याकडे हळदी कुंकू समारंभच नाही, हळदी नाही आणि कुंकूही नाही. हां, फक्त मोठा समारंभ असला म्हणजे शॅम्पेन. ते असं बुज दाबलं की तिथपर्यंत उडतं शॅम्पेन. माझं म्हणणं कळलं का. आता शॅम्पेनवाल्याला हळदी कुंकू काय कळणार आहे. त्याच्याकरता महाराष्ट्र जन्माला यायला पाहिजे, त्याच्याकरता महाराष्ट्र जन्माला यायला पाहिजे, म्हणजे त्या कुंकवाचं महत्त्व कळेल. आलं का लक्षात. आम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळच्या बायका सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यानंतर पहिलं कुंकू लावायचे, नाही तर घरात इकडे तिकडे फिरायच्या नाही. ताकद नाही कोणाची फिरायची, ताकद नाही. जरा आरशात बघून ये, आरशात बघून ये. का तर ते आम्ही मानलंय, कळलं का. इथून पुढच्या पिढीने नाही मानलं तर तसंही होईल, काही प्रश्न नाही आहे. हे बघा काय प्रथा म्हणजे काय. 10चे 15, 15चे 20, 20चे 100, 200, 400 करू लागली, प्रथा सुरू झाली. नाही आता काय तसं काही कुणाला त्या कुंकवार काय कुंकवार का माझा नवरा जिवंत आहे. नाही, पण पूर्वीच्या काळी ना असं होतं, कुंकू असलं म्हणजे जिवंत आहे असं दिसत होता. एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय. माझं म्हणणं कळलं का. काळमानानुसार बदल झाला, तसं देवाने आपलं काळमानानुसार घर बदललं आणि उपासनाही बदलली. उपासना काय काय उपासना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि म्हणून महाराज म्हणतात भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. आपल्यात ताकद नसेल, अभंग संपवतो, गोलार्थ तरी सांगेन आज. बळे विण शक्ती, ताकद नसेल दोघीत फुशारकी मारायला जाऊ नका. ये म्हटल्यानंतर आपटीने पाहिजे. ये म्हटल्यावर हे मागे सरताय, हमको तुमको क्या समजताय असं म्हणून घरात पळतंय. आणि जो खरंच रगेला असतो ना तो जागचा हालत नाही. पुणे आले एक कान फटतो की 3 कोल्हांटे खातो. बळे विण शक्ती कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अरे कसं प्रसन्न होता. कैसे नि दैवत उगार आहे निवांत शिणसी वाया. हरिपाठ म्हण, उगार आहे, उगार आहे, काही करू नकोस, काही करू नकोस. खटपट केलीस तर बिघडेल. उगार आहे निवांत. मग उगा निवांत राहून काय कर, मनातल्या मनात ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी आणि धरोण श्री हरी जपे सदा. अंतःकरणातल्या अंतःकरणामध्ये प्रभू जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं म्हणत जा. म्हणजे कळेल प्रत्येक कर्म त्याच्या सत्तेतून प्रगट होत आहे. ज्ञानदेवा म्हणून इथे कसं म्हणाले, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अरे उगा आहे निवांत. हां, इतरमध्ये ते दैवत प्रसन्न करण्याकरता कापाकापी करावी लागते, अमकं करावे लागते. इथे तसं नाही. हां, काय आहे का बकरं का कोंबडं का काय अमकं काही नाही. काही करू नकोस, काही करू नकोस. एक लक्षात ठेव, वारकरी संप्रदायाने कोणाचाच बळी दिला नाही. तुझ्या जीवपणाचा बळी दे. तुझ्या जीवपणाचा, तुझ्या मीपणाचा बळी दे. तो बळी दिला की तो आहेच आहे. मग कसा होशील, कसा बळी होशील. तुका म्हणे बळी पण जिंको जाणे कळी काळा. काय ताकद येईल. सर्वस्व त्याला तन मनू जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास सकळ.
तनु मनु जीवे त्याला अर्पण करावं. एवढं झाल्यानंतर वास. आणि का म्हणून प्रश्न विचारू नये. ठीक आहे, घडलं तुझी कृपा, घडलं तुझी इच्छा. बरं का, हे लक्षात ठेवा, हा मोठा मंत्र आहे. असं का केलं? मी एवढं भजन केलं. ते म्हणले तू भजन केलंस ते मला माहिती आहे, पण काय नाही केलंस, नको ते केलंस ते मला माहिती आहे. हे ऐकून देवाचे घेण्यापेक्षा आपलं निवांत बसा ना. ठाईचं बै सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विना आणिक नाही पै साधन, आणि वाहत असे आण विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन तुला सांगतो की याच्या व्यतिरिक्त कलियुगामध्ये दुसरं श्रेष्ठ साधन. जाऊया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न बजसी कवण्या गुणे. ज्यांच्याकरता सायास करतोयस ते खरंच तुझ्या मागे आहेत का? तुझ्या मागे नाहीत, पण तुझ्या मागे काय बोलतात ते बघ. माझं बोलणं कळलं का? माणसं तुमच्या तोंडावर काय बोलतात ना, याच्यापेक्षा मागे काय बोलतात त्याला महत्त्वाचं आहे. तोंडावर काय गोडच बोलणार ना. काय कसं काय? छानच आहे ना. काय आता काय तुम्ही काय कमी पडून दिलं आहे? घरात गेल्यावर म्हणले काय घेतलं आहे? म्हटलं असं डबल का? नाही म्हणले घरात राहायचं आहे ना, संसार करायचा आहे अजून. असंच बोलावं लागतं. पण खरंच आहे. काय घेतलं त्याने? आईचे दागिने केलेले तेवढेच अंगावर आहे. त्यांनी कुठे भर घातली आहे? एक गुंजभर तरी भर घातली आहे का? पण तसं बोलून जमत नसतं. मला राहायचं इथे, मला राहायचं इथे. मग पुन्हा उलट म्हणावं लागतं, तुमच्यासारखा पती मिळाला ना म्हणून माझं आयुष्य सुखाचं गेलं. आजपासून म्हणायला सुरुवात करा. हरिपाठाचा शेवट. तुमच्यासारखा मिळाला म्हणून मी. बरोबर आहे ना. आता महिलाकरता सांगतो, चांगला पती मिळाला म्हणून 1 महिनाभर येऊन दिलं ना, मान्य करा ना. आहे ना, बरोबर सांगितलं की नाही तुम्हाला? विठ्ठल बोला. हां बोला. काय म्हणणार आम्ही? बोला बोला. म्हणून कीर्तन ही सामुदायिक उपासना आहे, जी आमच्याकडूनही भक्ती करून घेते आणि येणाऱ्या श्रोत्याच्या मुखातून. हे बघा, मी नामस्मरण म्हणणं हा एक भाग निराळा आहे, पण माझ्या पाठोपाठ तुम्ही नामस्मरण म्हणणं म्हणजे दोघंही नामस्मरण आपोआप तुमच्याकडून घडतं, जे घरी घडत नाही. घरी नामस्मरण करायला गेल्यानंतर कोण नाही कोणतरी येतच, तडपडतंच. ते तडपडल्याशिवाय राहतच नाही. ते एक सध्या झालंय, मोबाईल. मी 90% बंद ठेवतो, पण चुकून जर कधी राहिला तर आलं, वाजलंच ते. मग ती उपासनासुद्धा बाजूला ठेवून आणि मग पुन्हा सुरू करायचं. मग मला काय वाटतं, देवाची इच्छा होती आज डबल करावं, मग डबल सुरू. काय करावं? इथे कसं आहे, इकडे तिकडे बघता येतं. महाराज बघतायत बरं का. मी इकडे बघत नाही, तुम्हालाही बघून देत नाही. बरोबर आहे ना. एक चित्त करण्याची गरज नाही. कीर्तनामध्ये बसल्यानंतर एक चित्त, उघड समाधी, हरिकथा सोहळा, आणि नर नारी बाळा लहान थोरा. नर असू दे, नारी असू दे, लहान असू दे, थोर असू दे, त्याला समाधी काय ती कळत नाही. पण कीर्तनाबदल्या बसल्यानंतर समाधी लागल्याशिवाय राहत नाही. एक प्रमाण फार गोड आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी. ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी. काय आहे? ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. असा हा कीर्तनाला ब्रह्मरस आहे. म्हणून देवाला प्रवचनपेक्षा सुद्धा कीर्तन आवडतं.
नामस्मरण आवडतं. कारण हे बघा, आता इथे मला बंधन आहे. आता तुमच्याकडून विठ्ठल विठ्ठल भजन करून घेतलं, हा भाग निराळा. काय माझ्या मनाला आल्यावर मी करून घेतो, मी काय त्याची बंधन. पण प्रवचनामध्ये असं चालत नसतं. प्रवचन आहे की प्रवचन, याच्यापुढे 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 नामस्मरण वगैरे काही नाही. काय काय ते पहिल्यांदासुद्धा पुंडलिकवरती म्हणत नाहीत, एकदम डायरेक्ट पुस्तक उघडतात तर श्लोक वाचतात आणि सांगायला सुरुवात करतात. असेही आहेत काही अलग अलग. इथे कसं आहे, पुंडलिकावर देव म्हणून मग ओवी वाचून, पण पुन्हा काही नाही. पुन्हा तुमच्याकडून नामस्मरण तुम्ही ऐकायचं, ऐकलं तर ऐकलं, नाही ते ठीक आहे. नाही पण माणसं इथली चांगली आहेत, ऐकतात. ज्या अर्थी रोज 3 तास 4 तास काढून येत आहे त्या अर्थी ऐकण्याकरताच येतात. ते आपला वेळ वाया कसा घालवतील. मी काय म्हटलं, पण कीर्तन हे कीर्तन हे माझं ऐकताय. कीर्तनामध्ये जेव्हा नाम घेता तेव्हा तो प्रभूचं नाम घेताय. माझं म्हणणं कळलं का? चॉकलेटची गोळी खाणं निराळं आणि बरं होण्याकरता औषधाची गोळी खाणं निराळं. ते चॉकलेट चांगलं असेल ते ठीक आहे, नाही तर नको ते रोग होतील. म्हणून लहान मुलांना जास्तीत चॉकलेट देऊ नये असं सांगतात. पण आईवडीलच खातात तर पोरं तरी काय करणार. आईवडिलांना असं चॉकलेट आवडतं बरं का. मी आईबाप बघितले, दे ना मला, दे ना एक थोडंसं, एक तुकडा मला दे ना, मला दे ना बरं का. आणि त्याच्यातला मोठा तुकडा आपण करायचा. मग बाबा तुम्ही एवढा कशा करता खाल्लो. नाही नाही, यालासुद्धा लहानपणापासून चॉकलेटची सवय, आवडतंच. अरे पण त्याने दात खराब होतात, अमकं खराब होतं, बरोबर आहे ना. हां, इथे असं काही नाही आहे. नामस्मरण घेण्याने काही खराब होणार नाही. उलट जे खराब झालं आहे ते उत्तम होईल. जे खराब झालं आहे, म्हणून कीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. बघा ओव्या कशा आहेत बघा. हां, कीर्तनाचे नट नाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. पापाचं नाव शिल्लक ठेवणार नाही. आत्तापर्यंत केले असतील ते धुवून जातील आणि पुढे करण्याची बुद्धी होणार नाही. नाम जे नाही यमदमा उकळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटली रहाटी आगावी. काय ज्ञानोबा ओव्या लिहित आहेत बघा. तीर्थे ठायावरून उठवली. सगळे नामस्मरण करायला लागल्यानंतर तीर्थांनी वाटलं की आता आपल्यात येऊन पवित्र कोण होणार. येत आहेत ते जर पवित्र आहे तर आपल्याकडे तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटली रहाटी आघावी. स्वर्ग वैकुंठाचं द्वार सतत उघडं. इथे यमपुरीचं दार उघडं होतं, पण नामस्मरण करू लागल्यानंतर यमपुरीचं दारसुद्धा बंद करावं लागलं. आता ते म्हणले इकडे येतच नाही कोणी, सगळे नामात गुंग झाले. म्हणून तुम्हाला सांगायचं नामस्मरण करा. आणि नामस्मरणाला प्राधान्य देणारा फक्त वारकरी संप्रदाय एकच आहे. बाकी हे मंत्र म्हणा, ते मंत्र म्हणा, ते मंत्र म्हणा, कोणतेही मंत्र वाईट आहेत, पण प्रभूच्या नामा इतकं काही श्रेष्ठ नाही. माझं म्हणणं कळलं का? सर्वश्रेष्ठ मंत्र कोणचा? जय जय राम कृष्ण हरी. अशौचिये जपो नये आणि का ते ऐको नये, ऐसिया मंत्रा ते जगबिये, त्याचे फळणे थोडे परीक्षो वणे बहु, तैसा मंत्र राज नवे रे रे. काय शब्द वापरला? मंत्र राज नवे रे रे. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम झणत्कारे रे. हा मंत्रराज कसा आहे? मंत्रराज आहे. अरे म्हटलं की उद्धार. यमदमा उकळा आणली, तीर्थे ठायावरून उठली, यमलोकीची खुंटली राट. यम म्हणे कवणा ते मावे, दम म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणे ती काय खावे, दोष उखदाश नाही. ऐसे माझे निनाम गोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे. काय म्हणतायत? माझ्या नामघोषाने विश्वातली दुःख नाहीसे होतात. अरे नामस्मरण करणारा काय करतो माहिती आहे का? काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठीची केली आगावी. ओव्या अशा आहेत. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबही न दिसे, योगियाचे मानस मी उमरडोन जाय, परी तयापासी पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नाम घोष बरवा करती माझा. काय एक मी तुम्हाला सांगू का?
तर मी मागच्या युगातले पत्ते कलियुगामध्ये वापरू नका. हे काय झालंय, देवाने आता एवढं जरी सांगितलं ना, ते म्हणे कुठे गेले ते वैकुंठाला. आता कशाला जातो तिथे वैकुंठाला? तो तिथे नाही ना. तो मी वैकुंठी नसे 9वा अध्याय काढून बघा. मी वैकुंठात नाही. मग वैकुंठात नाही, मग कशाला जातोस वैकुंठाला? मला विचारलं, बाबा महाराज तुम्ही कुठे जाणार? म्हटलं वर्षातून 3दा वैकुंठाला जातो. पण माझं वैकुंठ असं आहे, जाऊन पुन्हा परत येतो. पंढरी हे भूवैकुंठ. माझं म्हणणं कळलं का? जिथे देव राहतो ती पंढरी. बरोबर आहे ना? मग तिथे जाऊन आलं की झालं, वैकुंठाला जाऊन परत आलो. मला म्हणले, बाबा महाराज आश्चर्य आहे, वैकुंठाला जाऊन परत आलेले कोण नाही. म्हटलं आम्ही आहोत ना वारकरी. वारकरी पंढरपूरला जातो, देवाच्या गावी जातो, जाऊन परत येतो. बघा प्रमाणच आहे. अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतात पंढरी हे भूवैकुंठ आहे. अनेकांना पटेल, अनेका पटणार नाही. मी काही तसा काही विचार करत नाही. संतांना जे पटलं ते तुम्हालाही पटलं पाहिजे आणि मलाही पटलं पाहिजे. नाही पटलं तुमचा भाग. संतच जर पटत नाही तर संतांचा विचार कसे पटतील? काही मुलांना आईबापच आवडत नाहीत तर त्यांचे विचार कसे पटतील? पण त्यांची FD आवडतात. त्यांची FD जरूर आवडतात. ते पाहिजे असतात. आलं का लक्षात? बाप थकला की बायको म्हणते विचारून घ्या की नॉमिनेशन कोणाचं केलंय. सासूबाई परवा कुचकुच कुचकुच करत होत्या, आपल्या शालीला सुद्धा काहीतरी द्या थोडंसं. मुलगी शाली, त्याला द्या थोडंसं काहीतरी. काय गंमत आहे की नाही? मग म्हणतो, बाबा तुम्ही थकलाय, विचारणं बरोबर नाही, पण सगळं नीट केलं आहे ना, माझंच नाव घाला बरं का ना. लवाड हो सगळे. म्हणजे इथे बापाशी एवढी लवाडी, तिथे त्या मूळ बापाशी किती लवाडी करतायत. म्हणूनच सुख नाही, म्हणूनच समाधान नाही. अरे त्यांनी कमवणार आहे, त्याला वाटेल त्याला देईल नाही. एवढं काय तुला पंचायत पडली आहे? त्याला वाटेल त्याला देईल. तुला कशाला पंचायत पाहिजे? हां, मुलीला दिलं म्हणून एवढं तुझ्या पोटात दुखायचं कारण काय? देऊ नाही का? पोट निराळं आहे नाही का? हो नाही, तिच्या सासर, अरे तिच्या सासरचं जरी रगड असलं तरी तिला असंच नेहमी वाटतं की माझ्या माहेरचा 100 तरी नोट मला असावी. असं वाटतं ना का नाही वाटत? काय चुकलं? काहीही चुकलेलं नाही आहे. म्हणून हे बाबा माझं नाव घातलं ना. बाप म्हणला हे सांगायची गरज नाही, तू तसा वाग म्हणजे सगळी नावं खोडून तुझंच ठेवीन, माझं सुद्धा खोडीन. पण विचारलंस ना त्या अर्थी अविश्वास आहे तुझ्या मनात. म्हणून आता नक्कीच नावं घालायची ती घालीन. काय विचारलंस ना? ज्या वेळेला मला विचारलंस तेव्हा मला कळलं की तुझा माझ्यावर विश्वास नाही. मग तुझा जर माझ्यावर विश्वास नाही तर तुझ्यावर तरी का विश्वास ठेवू की मी सांगितलंय त्याला देशील? म्हणून तुम्हाला मी सांगतो, मेल्यानंतर कोणाला काहीही द्यायला सांगू नका. मागच्याना जे द्यायचं आहे ना ते तुमच्या हाताने देऊन ठेवा, नाहीतर रजिस्टर डॉक्युमेंट करून देऊन ठेवा. या चोरांच्या हातात देऊ नका कोणाचं. अगदी स्पष्ट विचार आहेत माझे. हे कोणी देणार नाहीत. दादा तसं करणार नाही हो, पण नंबर 1 तर दादाच. काय अवघड आहे सगळं. हे कीर्तन आहे बरं का, हे तुमचं कीर्तन आहे. काय म्हणून म्हटलं मी की अनंतकोट ब्रह्मांड नायक ज्यांनी श्वास दिलाय तो देव कळत नाही, तर हा साधा बाप कसा कळावा ह्या लोकांना? म्हणून म्हणतायत तो मी वैकुंठी नसे. ओवी काय चालली आहे? तो मी वैकुंठी नसे. आता जुन्या काळचा दृष्टांत देतो. आता आमची मुंबई इतकी सुधारली, मला सुद्धा कळत नाही काय.
हो, ते ब्रिज झालेत ना वरचे सगळे. हो, कुठून काय काय ते पहिलं दुकान तिथे नसतंच. आपण सगळ्या दुकानाच्या कोपऱ्याच्या कोपरे शिल्लकच राहिले नाही, तर दुकानही शिल्लक राहिले नाही. आपण कुठे येतो, कुठेतरी पुढे निघून जातो. महाराज होते मागे राहिलं की. अहो पण ते दुकान कुठे गेलं? किती वर्षांनी येत आहे मुंबईला? माझं बोलणं कळलं का? तसं गावातून निघताना गाव सोडलं अशोक. सोडल्यानंतर मग शेजारचा मित्र तर म्हटलं आता मुलगा मुंबईला गेला आहे, इथे कोण आम्ही मग कोण नाही. तो म्हणतो आता विका इथलं काय, त्या घरामध्ये मातीच्या घरामध्ये विकून टाका आणि चाला. मग मुलाकडून पत्ता घेतला, आजूबाजूच्या लोकांना दिले, यायचं बरं का मुंबईला आम्हाला भेटायला, या आमच्या मुलाचा पत्ता. लय मोठं घर घेतलंय. आणि ह्यानी पत्ता दिल्यानंतर हे सद्ग्रस्त तो पंचा जपून ठेवला आणि 25 वर्षांनी मुंबईला आले. मग आले त्या भागामध्ये बरं का, काळा चौकी, आमकी बिल्डिंग. ते गेले, म्हणले बुवा हे काळा चौकी बिल्डिंग. काळा चौकी बरोबर आहे, पण बिल्डिंग ती म्हणले गेल्या 15 वर्षापूर्वीच पडली. आणि तिथले आतले तर कोणाला माहीत, म्हणले नाही कळलं. इथल्या इथे 25 वर्षाचा पत्ता चालत नाही, तर कृतत्रेत द्वापार युगातला पत्ता कलियुगात कसा चालावा? नाही, कृतत्रेत द्वापार युगातला मग सध्याचा ॲटन पोस्टकोटचं कुठे? पंढरी. कुठे? पंढरी. आता जर कलियुगातला पत्ता यायचा असेल तर तुम्ही वैकुंठात जाऊ नका, देव पंढरीत आहे, पंढरीत जा, त्याची भेट तुम्हाला होईल. मागचे पत्ते काढू नका, ते काहीही उपयोगाचे नाहीत. म्हणून मागच्या पत्त्यावर माणसं वर निघालीत, काही भेटत नाही त्यांना. सगळं रिकामं झालेलं दिसतं आणि धूळ साठलेली दिसते. आता काय सांगू मग? वैकुंठ जरी असलं ना तर राहायला कोणी माणसं असेल तर धूळ साठत नाही, आणि कोणीच नसेल तर काय, सगळे खाली आले. ते म्हणले वर देव नाही. मग कुठे आहे देव? तो मी वैकुंठ. देवच सांगतात आपल्या तोंडाने, बाबा महाराज सांगत नाही आणि कोणी सांगत नाही. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबही न दिसे, योगियाचे मानस तो उमरडोनी जाय. योग्यांच्या मनामध्ये क्षणभर सुद्धा थांबत नाही. परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, कुठे जेत नाम घोष बरवा करती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विश्व उदंड गाती. ज्या ठिकाणी माझी आत्मचर्चा उदंड गातायत, माझं नाम गातायत त्याच्यातले. म्हणून देवाचा लेटेस्ट पत्ता तुम्हाला मी सांगितला आहे, तिथेच जा. इकडे तिकडे जाऊ नका, कुठेही तुम्हाला देव भेटणार नाही. हे चेंज इज रेसिडेन्स. पत्ता बदलला, ती वैकुंठाची घरं जुनी झाली. मग देव सगळे आपल्या पोराबाळांना घेऊन, गरुड बिगुड अमके तमके सगळे घेऊन कुठे आले? सगळ्यांना घेऊन पंढरपूरला आले. म्हणून गरुड खांब आहे का नाही बघा तिथे. सगळ्यांना म्हणले चला आता. हे वर लावून म्हणे काय, नुसती फॅशनेबल माणसं येतात. अहो वर पुण्य केलेलेच येतात, आणि पापी खाली बसले, त्यांचा उद्धार कोण करायचा? माझं बोलणं कळलं का? अरे जे वाम मार्गाला गेले त्यांचा उद्धार कुणी करायचा? अरे इथे राहून जमायचं नाही. चला अर्जुन महाराज, उद्धवजी, नारदा, चला आता तुमचा विणा वैकुंठाला येऊन देऊ नका. तुमचा विणा जरा भारतातून फिरू द्या, जगभर फिरू द्या. हाती दिंडी, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठाणे, गजर होतो बहु. पुढचा आहे, नाही निवडिले थोर लहाणे, नाही निवडिले थोर लहाणे, नकाने जो भिकेच्या भेणे गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. म्हणून वासुदेव फेऱ्या मारू लागला तुमच्या दारातून. काय गंमत आहे? पंढरीत राहिला आणि सगळ्या दारातून उठा 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 उठा, चला उठा, जागे व्हा जागे व्हा जागे व्हा, झोपू नका. आता हे कलियुग आहे, चांगलं युग आहे.
या युगातच ज्ञानोबाराय जन्माला आलेत, वाईट युग म्हणू नका. या युगात तुकोबाराय आले, नाथ आले, नामदेवराय आले, गोरोबा, सर्व संत जाती जमातीमध्ये या युगात जन्माला आलेत आणि मी त्यांच्या पाठीशी आहे. हे युग संतांचं युग आहे, कलियुग नाही आहे. ज्याला असेल त्याला असेल, आपण कशाला भानगड करा. काय माणसं म्हणतात कलियुग आहे, बरं कलियुग आहे. हां, आता मला सांगा, कृततेत द्वापारयुगामध्ये अशा घटना घडल्या नाहीत की ज्या कलियुगात सुद्धा घडल्या नाहीत, अशा घडल्या. मग त्याला काय म्हणायचं?